हेमंत पाटलांच्या नेतृत्वात एलसीबीने 1,44,00,000चा 12 ट्रक पकडल्या. बनावट चेसिस नंबर टाकून वाहन विक्री करणारी टोळी धुळ्यात एलसीबीकडून जेरबंद. याबाबत वृत्त असे की धुळे पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीमार्फत माहिती मिळाली की ट्रान्सपोर्ट कमिशन एजंट शेख साजिद शेख अब्दुल राहणार इकरा कॉलनी, घर नंबर 25, चाळीसगाव रोड, धुळे याच्या राहत्या घरासमोर ट्रक GJ 08 AU 7698 व MH 38X 2602 तसेच कान्होश्री मंगल कार्यालय देवपूर धुळे या मोकळ्या जागेत 8 ट्रक उभे केले असून सदर ट्रकवरील इंजिन व चेसिस नंबरमध्ये अदलाबदल केलेली आहे. त्याप्रमाणे एलसीबी पथकाने खात्री करून शेख साजिद शेख अब्दुल याला विचारपूस केली असता त्याच्या घरासमोर उभे असलेल्या ट्रक या विक्रीसाठी आणल्याचे त्याने सांगितले, परंतु सदरच्या ट्रकांचा RTO कार्यालयाकडून खात्री करता त्यांचे चेसिस नंबर व इंजिन नंबर हे खाळाखोळ करून बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्याप्रमाणे सदर ट्रका या ताब्यात घेऊन चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे जप्त करण्यात आल्या. तसेच शेख साजिद शेख अब्दुल याची सखोल विचारपूस करता त्याने बऱ्याच ट्रका RTO एजंट यांच्या मार्फत अशा प्रकारे विक्री केल्याचा कबुली दिली आहे. असे एकूण 1,44,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या प्रकरणी धुळे शहरात चाळीसगाव रोड परिसरात इकरा कॉलनीमधील रहिवासी साजिद शेख अब्दुल मणिवार याच्यासह RTO एजंट इफ्तेकार अहमद अब्दुल जब्बार शेख उर्फ पापा एजंट राहणार गल्ली नंबर 1 तहसील ऑफिस समोर इकबाल रोड धुळे यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल सानप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील हे करीत असून सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रशांत बच्चाव यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, उपनिरीक्षक योगेश राऊत, पोलीस हवालदार श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाने, रफिक पठाण, संजय पाटील, पोलीस हवालदार रवींद्र माडी, संदीप पाटील, प्रकाश सोनार, गौतम सपकाळे, राहुल सानप, पोलीस नाईक संतोष हिरे, योगेश चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, मयूर पाटील, तुषार पारधी व चालक हेड कॉन्स्टेबल विलास पाटील अशांनी सदरची कारवाई केली. आपल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील साहेबांना खबर मिळाली होती की एक इसम त्याच्याकडे त्याच्या कंपाऊंडमध्ये 2 गाड्या आणि इतर ठिकाणी आणखी 8 गाड्या, अशा 10 गाड्या ज्या आहेत ह्या बनावट कागदपत्रांच्या आधारे किंवा ज्या गाड्या ओरिजिनल नाहीत अशा पद्धतीने त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि त्याच्यात संशयाचा प्रकार आहे असं समजल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन आपल्या LCBच्या टीमने त्या गाड्यांची खात्री केली. त्या सगळ्या गाड्यांचे नंबर नोट केले, त्यांचे सगळे इंजिन नंबर, चेसिस नंबर डिटेल माहिती घेतली आणि मग आपण RTOला पत्रव्यवहार केला. त्याच्यात माहिती घेतली की ह्यांच्यावर जे इंजिन नंबर आणि चेसिस नंबर आहेत ते ओरिजिनल आहेत का त्याच्यात काही फेरफार केलेला आहे. तर आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, RTOचा रिपोर्ट आला आणि त्याच्यामध्ये जवळपास सगळ्याच गाड्यांच्या इंजिन नंबरमध्ये काही ना काही फेरफार केलेला आहे. याचा अर्थ असा झाला की आता ही गाडी ओरिजिनल नाही आहे किंवा मग कुठून तरी गाडी ती उपलब्ध केलेली आहे, वेगवेगळ्या गैरमार्गाने ती उपलब्ध केलेली आहे आणि ती रजिस्टर करून घेऊन ती मग पुन्हा कोणाला तरी विकण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा विकलेली आहे. अशा प्रकारची ही मोडस आहे. आता ह्या प्राथमिक तपासात आपल्यासमोर या ठिकाणी दिसत आहेत ह्या 12 गाड्या आत्ता जप्त केलेल्या आहेत. त्याच्यात 10 गाड्यांची माहिती RTOने आपल्याला दिलेली, 2 गाड्यांची अजून तपासून ते देत आहेत आणि याच्याशिवाय आणखी 27 गाड्यांची माहिती आपल्याला मिळालेली की ज्या अशाच पद्धतीने त्यांच्यावर फेरफार केलेला आहे इंजिन नंबरमध्ये, चेसिस नंबरमध्ये आणि त्या मार्केटमध्ये आणलेल्या आहे. तर हे एक मोठं रॅकेट इथं वेगवेगळ्या भागात, देशाच्या वेगवेगळ्या भागात सक्रिय आहे. आता तुम्ही नंबर बघितले असतील, याच्यामध्ये काही HR आहेत, काही BR आहेत, काही GJ आहेत, MH आहेत, म्हणजे सगळ्या राज्यांमध्ये ह्या पद्धतीने अशा पद्धतीने हे गँग कार्यरत आहे. तर याच्यात ह्या गाड्या उपलब्ध कशा होतात तुम्हाला असा प्रश्न पडत असेल तर मोस्टली समजा एखादं वाहन चोरी करायचं, एका भागातून चोरी करायचं
आणि ते दुसऱ्या भागात विकून त्याच्यावर बनावट इंजिन नंबर चेसिस नंबर प्रिंट करून तिथं रजिस्टर करून घ्यायचं. किंवा मग एखादं स्वतःचंच वाहन एखादा व्यक्ती चोरीची तक्रार देऊन टाकतो आणि मग बाहेर परस्पर विकून टाकतो, तशा प्रकारे. तिसरा प्रकार असा आहे की काही गाड्या नॅचरली स्क्रॅप केल्या जातात, म्हणजे त्यांचं हे संपल्यानंतर, कालावधी संपल्यानंतर तर ते स्क्रॅप केलेल्या गाड्यांचे काही नंबर चोरून किंवा ते वेगवेगळ्या पद्धतीने हस्तगत करून अशा गाड्यांवर ते प्रिंट करायचे आणि